राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा सुरू आहे आणि याच यात्रेदरम्यान आपण बघतोय मराठा बांधव सुद्धा या सगळ्या यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्याच्यामुळेच युवा संघर्ष यात्रेच्या झेंड्यासोबतच इथं आपल्याला मराठा बांधवांचे सगळे झेंडे जे आहेत ते भगवे झेंडे आपल्याला इथं दिसतायत आणि अगदी रोहित पवारांकडे जर आपण पाहिलं तर त्यांच्याही डोक्यामध्ये आता ही मराठा आरक्षणाची टोपी जी आहे ती आलेली आहे। दादा, तुम्ही त्याग आज केलेला आहे, मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी आपली भूमिका घेतली आहे, परंतु आज हे सगळे बांधव तुमच्या सोबत येऊन इथं उभे राहिलेले आहेत, काय एकंदरीत दिसतंय तुम्हाला सगळं? एक तर समाजाच्या हितासाठी हे सर्व बंधू इथं आरक्षण मिळालं पाहिजे याला पाठिंबा देण्यासाठी आणि तसंच जरांगे पाटील साहेब जे काही उपोषण करत आहेत त्याला पाठिंबा देण्यासाठी विविध गावामध्ये असे सामाजिक कार्यकर्ते पुढे येत आहेत आणि ह्याच्यामध्ये त्यांचा कुठेही राजकीय हेतू नाही, कुठेतरी आरक्षण मिळावं या सगळ्यांना युवा पिढीची काळजी आहे। आत्ताच एका मुलाशी बोलत होतो, त्याचं मत आलं की मला स्पर्धा परीक्षेमध्ये पुढे जायचं पण आरक्षण नसल्यामुळे अडचणी येतात। त्याच्याचबरोबर शिक्षणामध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर स्कॉलरशिपचा विषय आहे, तर ह्या सगळ्या गोष्टीचं हळूहळू ह्या सगळ्या गोष्टी वाढत गेल्या, शेतकऱ्याचं उत्पन्न कमी होत गेलं, त्यामुळे घरावर येणारा जो आर्थिक ताण आहे हा मोठ्या प्रमाणात वाढत गेला आणि त्या दृष्टिकोनातून आरक्षण हे सगळ्यांनाच महत्त्वाचं वाटलं आणि यासाठी हे सामाजिक कार्यकर्ते प्रयत्न करतच आहेत। पण या सगळ्यांचं मत आहे की कुणीही दुटप्पी भूमिका घेतली नाही पाहिजे, स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे। मराठा समाजाला आरक्षण हे मिळालंच पाहिजे, त्याला आम्ही सर्वजण मनापासून पाठिंबा देतो, पण आजच्या काळामध्ये कुठेही राजकारण कोणी करू नये, सत्तेत असणाऱ्या लोकांनी करू नये आणि विरोधात असणाऱ्या लोकांनी करू नये। आता ह्याच्यामध्ये टाईम देऊन सुद्धा तुम्ही जर शब्द देत असाल की आम्ही 100% करू, आज दिल्लीला गेल्याचं कळतंय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, दिल्लीवरनच मार्ग निघू शकतो का? शेवटी जसं EWS कोटा हा 50%च्या पुढे जाऊन तुम्ही स्पेशल केस म्हणून दिला, आमचं आधीपासून हेच मत आहे की जे काही आता 16% आरक्षण मराठा समाजाला लागणार आहे त्याला आपलं वेगळंच आरक्षण हे 50%च्या पुढे जाऊन द्यावं लागेल आणि दिल्ली सोडू शकतं। त्यासाठी राज्यातले नेते आणि दिल्लीतले नेते ते सुद्धा सर्व समाजाचे, सर्व विचाराचे, सर्व पार्टीचे हे बसल्याशिवाय होणार नाही। आता दिल्लीला ते जे गेलेत त्याच्यावर काय चर्चा होती आपण बघू। संवेदनशीलता या सगळ्यांच्या मध्ये दिसते, कारण यांनी बघितलं आता गाव बंदी केलेली आहे सगळ्या मराठा नेत्यांना, परंतु तुम्ही एक वेगळा विषय घेऊन चाललेला आहात, युवकांचा विषय घेऊन चाललेला, त्यांनी तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे। राजकारणामध्ये मात्र ही संवेदनशीलता दिसत नाही, हे मोठी खंत आहे। काय म्हणणं यांचं? हे शेतकरी आहे, शेतकऱ्याचं मत आहे की युवांना संधी मिळाली पाहिजे आणि आज युवांचाच प्रश्न जास्त महत्त्वाचा आहे खऱ्या अर्थाने। आता काही मुलं मला मगाशी भेटली, त्यांना 6-6 वर्ष झाले डिग्री आहे पण त्या बाबतीत काही झालेलं नाही, म्हणजे नोकरी कुठेतरी मिळाली पाहिजे। आता हा 12वी मध्ये ह्याला आजच प्रश्न पडलाय की माझं जेव्हा ग्रॅज्युएशन होईल त्यानंतर मला नोकरी मिळेल का? मग आरक्षण असल्याशिवाय मला नोकरी मिळू शकत नाही। सरकारी यंत्रणेमध्ये जर आपल्याला नोकरी घ्यायची असेल तर आरक्षण लागतंच आणि त्याच्यात प्रायव्हेट संधी सुद्धा कुठे मिळत नाही। तरी सुद्धा या भागामध्ये आपण जर बघितलं तर मोठ्या मोठ्या कंपन्या आल्यात, काही प्रमाणात कुठेतरी एक सुबत्ता आहे, पण असा अनेक विविध भाग आहे जिथं काहीच दुसरी संधी नाही। अशा परिसरातून युवांनी काय करायचं हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला आहे। त्यामुळे त्यांनी जी भूमिका घेतली आहे की जे राज्यकर्ते आहेत, जे आमदार आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, ते जर भूमिका घेत नसतील तर मग त्या गावातून जाणं हे योग्य नाही। ही त्यांची भूमिका योग्य आहे, आम्ही त्या भूमिकेचं कुठंतरी एक समजून घेतो आणि मला फक्त एकच सांगायचं की जोपर्यंत आपण युवांवर बोलत नाही, शेतकऱ्यांवर, कष्टकऱ्यांवर बोलत नाही, तोपर्यंत मार्ग निघणार नाही आणि आरक्षणाचा आमचा पाठिंबा, पण ते आरक्षण कोर्टात टिकलं पाहिजे। ह्याच्या आधी, इलेक्शनच्या आधी आरक्षण दिलं गेलं, कोर्टात टिकलं नाही, मग युवा स्पर्धा परीक्षेसाठी बसतात आणि मग नंतर परत कोणीतरी चॅलेंज करतं, मनस्ताप त्यांचा सुटत नाही। त्यामुळे हे आरक्षण देत असताना कोर्टात टिकेल असं आरक्षण आपल्याला मराठा समाजाला द्यावं लागेल। आज आपण काय होते साहेब, ते जे म्हटलं जातं ना, म्हणजे कोर्टात टिकण्याची गोष्टी ज्यावेळेस निवडणूक जवळ येते ना त्याच वेळेस ते फक्त दिलं जातं की ते त्यांना माहिती असतं, लोक खुश करण्यासाठी देतात। आता तुम्ही मुद्दा मांडला की ते आज मुख्यमंत्री ते ह्याला गेले, दिल्लीला गेलेले, 40 दिवस वेळ कोणी दिली? त्यांनी दिली। 40 दिवस काय झोपले होते का? 40 दिवस संपल्यानंतर आज ते कशासाठी दिल्लीला गेले?
जर त्यांना सोडवायचंच होतं मग ह्याचा अर्थ असतो फक्त कुठेतरी त्रास द्यायचा आणि त्या पद्धतीनं सत्ता ज्याची असती तो पाहतो म्हणतो आम्हाला वेळ द्या विरोधात असतो विरोधक सांगतो नाही ना आमची सत्ता आली की आम्ही देणार. असं गेले इतक्या वर्ष तेच हे चाललेलं आहे. त्याच्यामुळे आत्ताचा जो संघर्ष आहे, दादा आमच्या गावात आले, दादांचा कुठलाही राजकीय विषय नाहीये तरी सुद्धा आम्ही सर्वांनी त्यांना पाठिंबा दिला. त्यांनी तो मान्य केला किंवा आम्ही तुमचं जे ठरलेलं आहे गावातलं आम्ही येणार नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्या बरोबर गावाच्या वेशीपर्यंत जाण्याच्या त्यांना सपोर्ट दिला. परंतु आमची इच्छा आहे की त्यांना आम्ही सपोर्ट दिला तसं त्यांचाही आम्हाला सपोर्ट पाहिजे, कारण गावातनं निघून गेले म्हणून संपलं असं नाही. आदरणीय रोहित दादा पण आहेत, ते भविष्य काळातले आम्ही त्यांनाही मागाशी सांगितले की मी भविष्य काळातले हे दोघं नेते आहेत, तर ह्यांनी हे जे युवकांच्या भावना आहेत, ज्या शेतकऱ्यांच्या भावना आहेत, या समजून आता फक्त शाब्दिक बोलण्यापेक्षा कृतीतनं त्या दोघांच्या दिसावं असं आमच्या तमाम तळेगावच्या सकल मराठा समाजाच्या वतीने मी करतो की ह्यांनी फक्त आम्हाला तोंडी सांगून नाही तर ते त्यांनी आरक्षणासाठी आत्ताचा स्पेसिफिक आमचा विषय फक्त आरक्षण हा विषय, त्या आरक्षणाच्या साठी ह्यांनी इथून पुढच्या संघर्ष यात्रा यांची यात्रा संपल्यानंतर सुद्धा या दोघांनी जोपर्यंत हा प्रश्न मार्गी लागत नाही नुसतं उत्तर जे द्यायचं ना की हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे. प्रत्येक नेत्याकडून एवढंच येतं. आता बी 40 दिवस झालं प्रत्येक नेता जरांगे पाटलांना भेटल्यानंतर तेवढंच सांगितलं जातं की नाही आम्ही तुमच्यासाठी संवेदनशील आहे, आम्ही तुमचं हे करू, तुम्ही फक्त थांबा, सोडवतो. पण प्रत्यक्ष कुठलीही सोडवणूक होत नाही. या दोन्ही नेत्यांची आमची एवढीच विनंती आहे की यांनी शेवटपर्यंत या मराठा समाजाच्या बरोबर राहावं. या भागातल्या लोकांचं असंही मत आहे की 2018ला गोरेगाव मध्ये जी घटना घडली त्याच्यामध्ये अनेक मराठा समाजाच्या बांधवांवर, इतरही समाजाच्या बांधवांवर तिथं कारवाई करण्यात आली होती, पण ती आजपर्यंत काढण्यात नाही आली. आता त्याच्याच बरोबर जी घटना जालन्यामध्ये झाली, एक तर जो लाठीचार्ज झाला त्या समितीचं काय झालं असा प्रश्न सर्वजण करत आहेत, आणि दुसरं तिथे असणाऱ्या ज्या युवा सामाजिक कार्यकर्त्यांवर जे काही कलम लागलेले ते आजपर्यंत का मागे नाही घेतले असाही प्रश्न अनेक लोकांचा आहे. तर आपण बघतो दादांनी आज जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या स्मरणार्थ म्हणजे आंदोलनाला पाठिंबा म्हणून आज रोहित दादांनी जो अन्नत्याग केलेला आहे तो मी सकल मराठा समाजाच्या वतीने अन्नत्याग जो केला आहे तो आंदोलनाला जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे म्हणूनच केलेला आहे आणि त्याबद्दल मी दादांचं समस्त सकल मराठा समाजाच्या वतीने स्वागत करतो आणि आभार मानतो. खरं तर तळेगाव धमडेरे गावामध्ये त्यांना बंदी आहे, परंतु त्याच वेळेला रोहित पवारांची ही पदयात्रा जी आहे ती या गावातून जाते, त्याच्यामुळे त्यांना इथं थांबून दिलेलं नाहीये, परंतु त्यांना पाठिंबा दर्शवलेला आहे. कारण रोहित पवारांनी अन्नत्याग करून मनोज जरांगे यांना जो पाठिंबा दर्शवलेला आहे, त्यामुळं संवेदनशीलता जी आहे ती या मराठा समाजाच्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी दाखवल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. नाजिम मुल्ला, एबीपी माझा, तळेगाव ढमढेरे, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.